मुंबईमधल्या पायधुनीतील एकाच कुटुंबातील चौघांच्या संशयास्पद मृत्यूला आता कलाटणी मिळाली आहे। डोकाड या कुटुंबातील चौघांचाही मृत्यू कलिंगड खाल्ल्यानं नव्हे तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याचं फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट होतंय। त्यामुळे डोकाड या कुटुंबियानं सामूहिक आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला हा प्रश्न उपस्थित होतोय। नेमकं काय काय घडलंय या संदर्भात पाहूयात त्याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। डोकाड या कुटुंबातल्या चौघांची आत्महत्या की हत्या? मृतांच्या शरीरात सापडलं झिंक फॉस्फाईड। कलिंगडातून उंदीर मारायचं औषध दिलं गेलं। मुंबईच्या पायधुनीतल्या डोकाड या कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यूचं कारण अखेर समोर आलंय। फॉरेन्सिक सायन्स लॅब अहवालानुसार मृतांच्या शरीरात आणि कलिंगडाच्या नमुन्यात उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं झिंक फॉस्फाईड हे विषारी रसायन आढळलंय। फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर नव्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले। डोकाड या कुटुंबाच्या घरात उंदीर मारण्याचं औषध सापडलंय। उंदीर मारण्याच्या 2 वड्या, उंदीर मारण्याचा स्प्रे हा घरातून जप्त करण्यात आलाय। उंदीर मारण्याच्या वड्यांचं पाकिट सील बंद होतं। स्प्रेचा वापर झाल्याचं तपासात समोर आलंय। डोकाड या कुटुंब राहत असलेल्या मुघल बिल्डिंगमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव होता। डोकाड या कुटुंबातल्या चौघांचाही मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधानं झाल्याचं FSLच्या चाचणीत समोर आलंय। चौघांच्या शरीरात आणि कलिंगडाच्या नमुन्यात झिंक फॉस्फाईडचे अंश सापडले आहेत। तसं ते कानावर आलंय की रॅट पॉयझनचं पॉयझन सापडलंय त्यांना फूड टेस्टिंगमध्ये किंवा कलिंगडाच्या सॅम्पलमध्ये। तर रॅट पॉयझन 2-3 प्रकारचे असतात। एक तर असतं अँटीकोअगुलंट असतं, एक दुसरं असतं न्यूरोटॉक्सिन्स असतं आणि तिसरं असतं ते झिंक प्रकारचं असतं, ते स्टमक वाईड ॲक्ट होतं। जर झिंक फॉस्फेट वापरलं जास्त क्वांटिटीमध्ये कंझ्युम झालं तर ते स्टमक वाईड ॲक्ट होतं। नंतर ते जी नॉर्मल सेल प्रोसेस असते बॉडीमध्ये ते डॅमेज करतं आणि मल्टी ऑर्गन फेल्युअरने डेथ होते। 26 एप्रिलच्या रात्री बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि मुलगी आयशा आणि झैनब यांची प्रकृती बिघडली। उलट्या जुलाब सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला। त्यामुळे अन्नातून होणाऱ्या सामान्य विषबाधेतून होणाऱ्या प्रकरणांपेक्षा हे प्रकरण फार वेगळं आहे। कारण मृतांचे मेंदू, हृदय, आतडे यासारखी महत्त्वाच्या अवयवांवरती हिरवा रंग होता असं शवविच्छेदन अहवालात समोर आलंय। असे बदल जेव्हा एकाच वेळी अनेक अवयवांमध्ये दिसतात तेव्हा एखादा विषारी घटक शरीरभर पसरल्याचं स्पष्ट होतं। सगळ्या पॉयझनचे सिम्पटम्स त्याच्या क्वांटिटीवर असतात। जर क्वांटिटी लार्ज असेल तर 2-3 तासात ते सिम्पटम दिसतात आणि डेथसुद्धा होऊ शकते। जर क्वांटिटी कमी असेल तर ते 8-12 तासांनी ॲक्ट होतं। वॉटरमेलनने अशा डेथ होत नाही सहसा। आणि वॉटरमेलन पॉयझनिंग झालं किंवा फूड पॉयझनिंग झालं तर एका वेळी ते सगळ्या एज ग्रुपवर ॲक्ट सेम प्रकारे होऊ शकत नाही। तर हा पॉयझनिंगचाच प्रकार वाटत होता। फक्त पॉयझनिंग कन्झप्शन कसं झालंय, मग स्वतःहून झालंय की कोणी दिलंय हे आता सध्या स्थितीत सांगणं डिफिकल्ट आहे, कारण की बाकी ज्या कंडिशन होत्या त्यावेळी त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे। डोकाड या कुटुंबाची ही एकतर सामूहिक आत्महत्या असावी किंवा घातपात या दिशेनं हे प्रकरण सरकलंय। त्यांच्या शरीरात झिंक फॉस्फाईडचे घटक आढळलेत। प्रामुख्यानं उंदीर घुशी मारण्यासाठी अत्यंत विषारी औषध म्हणून ते ओळखलं जातं। त्यामुळे डोकाड या कुटुंबानं हे विष अपघातानं सेवन केलं की त्यांना देण्यात आलं की अब्दुल्ला यांनी स्वतः कुटुंबियांना संपवण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं, हे प्रश्न उपस्थित होत आहेत। पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येचं कारण जे आहे ते 11 दिवसानंतर स्पष्ट झालं। त्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं। त्या सर्च ऑपरेशनमध्ये उंदीर मारण्याचा केक जो आहे किंवा स्प्रे जो आहे तो पुन्हा एकदा आढळून आला। संपूर्णच परिसरात, संपूर्णच बिल्डिंगमध्ये उंदरांचा वावर असल्याचं सुद्धा स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पुन्हा एकदा एका प्रश्नाचं जे उत्तर आहे ते अनुत्तरित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संपूर्ण चौघांच्या मृत्यूच्या पाठीमागे कोणता घातपात आहे का याचा तपास जो आहे तो पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।